गेल्या काही दिवसांपासून वेगळे झालेले दोन्ही पक्ष, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित येतील अशा चर्चा अनेकदा रंगलेल्या पाहायला मिळाल्या। पण या सगळ्या चर्चांसाठी किंवा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी जो माणूस पुढाकार घ्यायचा ना किंवा ज्यांची इच्छा असायची ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 2 दिवसापूर्वी दुःखद निधन झालं आणि आता या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्यात। अजित पवार गेल्यानंतर राष्ट्रवादीचा एक खंदा नेता किंवा ज्यांच्या हातात हा सगळा होल्ड होता तो नेता गेल्यामुळं आता या दोन्ही राष्ट्रवादीचं नेतृत्व करणार तरी कोण? जरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्या तरी नेतृत्व करणार का? आणि अजित पवारांचा जो हँड होता तो हँड या पक्षावरती किंवा बारामतीवरती, पुण्यावरती आणि महाराष्ट्रावरती कोण असेल, ह्या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्यात। अनेक बातम्या येत आहेत। मुंबईत अजित पवार गटाचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटल्याचं कळतंय, पत्र लिहिल्याचं कळतंय, सुनेत्रा पवारांना पुन्हा संधी द्यावी का असं देखील बोललं जाते। पण या सगळ्यावरती बोलण्यासाठी ना खरं तर दादांची खूप मोठी इच्छा होती आणि महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आणण्यात दादा सक्सेसफुल ठरले। पण दादांसोबत या वाटाघाटी किंवा दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रित चर्चा करण्यासाठी जो शरद पवारांचा एक जुना कार्यकर्ता आहे ना, अंकुश काकडे त्यांच्यासोबत होते आणि आज आपल्यासोबत अंकुश काकडे आहेत, ते सगळे या प्रक्रियेत होते। अण्णा गेल्या महिन्याभरात आपण रोज भेटलो, पण ही भेट बारामती हॉस्टेल आणि जिजाईला देखील झाली, म्हणजे अजित पवारांच्या बंगल्यावर देखील झाली। पक्ष वेगळे झाल्यानंतर पुन्हा एकत्रित यायचा तो पहिली वेळ होती ज्यावेळेस तुम्ही बारामती हॉस्टेलला आलात, महापालिकेचं निवडणुकीचं निमित्त होतं। आता काय, दादा गेलेत, नेतृत्व गेले तुमचं, आता काय? नाही अभिजित, तू म्हणाला ते खरं आहे की दोन पक्ष वेगवेगळे झाल्यानंतर या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेलाच मी पहिल्यांदा बारामती गेस्ट हाऊसवर गेलो आणि त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तिकीट वाटपाचे एबी फॉर्म वगैरे कलेक्ट करण्यासाठी जिजाई बंगल्यावरती गेलो। यापूर्वी या दोन्ही ठिकाणी सातत्याने माझा पॉवर असायचा, पण दुर्दैवाने 2 पॉवरांमध्ये अंतर आल्यामुळे मला देखील त्या ठिकाणी जाणं शक्य झालं नव्हतं। आता आपण पाहतो की लोकसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या झाल्या, त्यानंतर नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या। या सगळ्या निवडणुकांचे निकाल आपल्या समोर आहेत। त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाने अतिशय घवघवीत यश मिळवलं। दादांच्या पक्षाला म्हणा किंवा आमच्या पक्षाला किंवा इतर विरोधी पक्षाला, शिवसेना उभाटा वगैरे असेल, म्हणावं तितकंसं समाधानकारक काही यश मिळालं नाही आणि त्याची कारणं देखील आपल्याला माहिती आहेत की एकत्रित शक्ती विभागली गेली। शिवसेनेचे 2 शिवसेना झाल्या, राष्ट्रवादीच्या 2 राष्ट्रवादी झाल्या आणि त्याचा नकळत का होईना फायदा हा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मिळाला। हे पुन्हा जर का आपल्याला होऊ द्यायचं नसेल तर आपण एकत्र येऊन निवडणुका लढवल्या पाहिजेत, अशा प्रकारची भूमिका अनेकांनी मांडण्याचा प्रयत्न केला, मांडल्या देखील, पण प्रत्यक्षामध्ये नगरपालिकेमध्ये ते काय होऊ शकले नाही। पण महानगरपालिकेमध्ये तरी ते व्हावं यासाठी दादांनी देखील पुढाकार घेतला होता। सुप्रियाताईंचं देखील त्याला संमती होती, रोहित पवार असतील, कोल्हे असतील, हे देखील त्याच्यासाठी प्रयत्नशील होते आणि मग किमान पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेमध्ये आपण एकत्र यावं अशा प्रकारचा निर्णय झाला आणि त्याच्यामध्ये मग पुणे महानगरपालिकेची जबाबदारी माझ्यावरती आणि विशाल तांबे यांच्यावरती सोपवली होती आणि पिंपरी चिंचवडची मात्र तिथे तुषार कामटे, रोहित पवार आणि डॉक्टर अमोल कोल्हे पाहत होते। आम्हाला शेवटच्या क्षणालाही, म्हणजे निवडणुकीचे फॉर्म 2 दिवसा शेवटचा दिवस आहे त्याच्या अगोदर 2 दिवस या सगळ्या घडामोडी झाल्यामुळे आमच्या पुढे थोडा प्रश्न निर्माण झाला। दुर्दैवाने त्यावेळेचा आमचा पक्षाचा जो अध्यक्ष होता तो पक्षाच्या अध्यक्षाने अचानक आम्हाला सोडून ते गेले। जाण्याबद्दल काही हरकत नाही, कारण त्यांना त्यांचे विचार किंवा त्यांचा तो अधिकार आहे, पण निवडणुकीचे मी सर्वे केलेले आहेत असं 2-3 वेळेला कार्यकारिणीच्या सभेमध्ये सांगितलं, पण ते सर्वे आम्हाला त्यांनी दिले नाहीत। त्याच्यानंतर उमेदवारांची जी यादी होती ती फक्त नाव आणि प्रभाग क्रमांक एवढेच नाव होतं, ते कोणत्या गटामध्ये आहेत, कोणत्या याच्यामध्ये उभे राहणार आहेत काही माहिती नव्हती। ही सगळी चर्चा दादांसमोर झाली होती, अण्णा हा सगळं पास झाला, पण आता पुढे काय? नेता गेलाय तुमचा, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आले तर अजित पवार एकमेव होते जे सगळ्यांना सांभाळून घेत सगळ्यांवरती होल्ड ठेवणार होते। आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येतील असं तुम्हाला वाटते? तसे काही संकेत दिसत आहेत? संकेत तर दिसत आहेत। आपण काल परवा पाहिलं असेल, काल राजेश टोपेंचं स्टेटमेंट आपण पाहिलं की मर्जर होण्याचं निश्चित झालेलं आहे। जयंतराव पाटील बोललेत, शशिकांत शिंदे बोललेत, डॉक्टर अमोल कोल्हे बोललेत आणि आमचा देखील तोच प्रयत्न आहे। मी देखील सांगितलं की दोन्ही एकत्र यावं। आता ते होण्याचीच आहे, कदाचित जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्यानंतर तो एक योग येईल
मध्यंतरी काहीतरी कोणीतरी सांगितलं की बा अशा प्रकारची 7 फेब्रुवारीला काहीतरी होणार होतं, पण त्याची फारशी मला माहिती काही नाही माझ्याकडे. पण होईल आणि ती काळाची गरज आहे. एकच गोष्ट घ्या, राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादीमध्ये अजितदादांइतका प्रभावी नेता आज कोणी नाही. आमचं दैवत आदरणीय पवारसाहेब आहेत. पवारसाहेबांचं कर्तृत्व, पवारसाहेबांनी आजपर्यंत उभा केलेला पक्ष, या जरी काही गोष्टी असल्या तरी शेवटी वयाची ही मर्यादा असते. पवारसाहेब आता 86व्या वर्षात काम करतायत आणि आता आणखी किती काय त्यांना काम करायला आपण सांगायचं आणि त्यांना त्रास द्यायचा हा देखील. सगळं बोलताना नाही 12 डिसेंबरची पवार साहेबांच्या बर्थडेची आठवण सांगितली. दादांनी असं काही बोललं होतं का तुम्हाला की साहेबांना आपण एक गिफ्ट देऊ? म्हणजे दादांच्या मनात होतं ते सगळं. दादांनी असं सुतोवाच कधीही केलं नाही. ज्या वेळेला तिकीट वाटपाच्या वेळेला विशाल तांबे आणि आम्ही त्यांच्याशी थोडीशी ताणाताणी आमची होत होती, तेव्हा ते म्हणायचे अहो जाऊ द्या होता, कशासाठी हे करताय, आपण सगळेजण लवकरच एक होणार आहोत. खरं म्हणलं त्यावेळेला दादा म्हणाले होते की 12 डिसेंबरलाच आपलं हे होणार होतं, पण कुठं माशी शिंकली. हे दादांचं वाक्य केवळ मी नाही, त्या ठिकाणी जिजाई बंगल्यामध्ये जे अनेक लोक होते त्यांनी ऐकलेलं आहे. पण ते काय झालं नाही. त्यामुळे दादा म्हणायचे ताणू नका, आपण सगळे एकत्र होणारच आहोत, कदाचित महानगरपालिका झाल्यानंतर एक होऊ, असं ते बोलले होते. दादांची इच्छा होती असं दादा मनापासून सांगत होते. आम्हाला अजून एक कळलं होतं की त्या दिवशी दादा थोडे भावूक झाले होते तुम्हाला बोलताना की आपण आता एकत्र यायला पाहिजे, असं काही नाही. ती गोष्ट परवाच्या इलेक्शनची नाही. मागे एकदा मुंबईला मी देवगिरी बंगल्यावरती त्यांना भेटायला गेलो होतो. मला आठवते की त्यावेळेला पंतप्रधान नेव्हीचा तो शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचं उद्घाटनासाठी आले होते. त्यावेळेला आमचं काम होतं हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनचं, पण ते काम झाल्यानंतर मग दादांनी आमच्या इतर संचालकांना बाहेर जायला सांगितलं. माझ्याशी जवळपास त्या ठिकाणी 15-20 मिनिटं बोलले. त्यावेळेला मात्र ते भाविक झाले होते आणि ते म्हणत होते की माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे, तुम्ही विठ्ठल शेठ मणियार, श्रीनिवास पाटील साहेबांबरोबर नेहमी असता, अनेक वेळा तुमच्याशी ते चर्चा करतात, तुम्ही याच्यामध्ये काहीतरी पुढाकार घेऊन हे करा. आणि ही गोष्ट इच्छा होती म्हणजे ही गोष्ट मी आदरणीय पवार साहेबांच्या कानावर घातली. मी, विजय कोलते आणि पवार साहेब आम्ही ज्यावेळेला एका नगरला अरुण कडू म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष त्यांच्या कार्यक्रमाला चाललो होतो, त्यावेळेला गाडीमध्ये मी पवार साहेबांच्या कानावरती ही गोष्ट सांगितली होती. विजय कोलते देखील त्यावेळेला माझ्या बरोबर होते. साहेबांनी काय सांगितलं होतं? साहेब काही बोलले? त्या साहेबांनी ऐकलं, पण साहेबांच्या काही अडचणी होत्या, म्हणजे त्या आम्हाला काही सांगितलं नाही, पण साहेबांनी ऐकून घेतलं. बाकी मत काही प्रदर्शन अण्णा, मी परत तुझं अजित पवारांची 1001% इच्छा होती की पुन्हा काका पुतण्याने एकत्र यावं, म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी ही इच्छा होती दादांची, ती अपुरी राहिली असं वाटतं? राहिली ना. आज ते हयात नाहीयेत, त्यामुळे त्यांची ती इच्छा अपुरी राहिलीच ना. पण शेवटला ह्या चर्चेत ना तुम्ही होतात, ऍटलीस्ट पुणे पिंपरी चिंचवडसाठी तुम्ही पुढाकार घेणार दादांची, कारण दादा तुम्हालाही तेवढेच जवळचे होते. तुम्ही आणि दादानी पीडीसीसी मध्ये एकदाच प्रवेश केलेला, निवडणुकीचा तो काळ होता तुमचा. साल काय असेल त्या अंदाजे? 91 साली आम्ही जिल्हा बँकेत बरोबर आलो आणि माझ्या माहितीप्रमाणे 92 साली दादा पुन्हा खासदारकीला उभे राहिले, खासदार निवडून आले आणि पुन्हा मग 92ला नरसिंहरावांनी साहेबांना महाराष्ट्रात पाठवल्यानंतर पुन्हा ते आदला बदल झाले. तुम्ही प्रयत्न करणार दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यासाठी? नाही, माझी इच्छा आम्ही व्यक्त करून दिली, बोललेलो आहे. आता आमचे नेते मंडळी काय करतील, आणि नेते मंडळींच्या सुद्धा मनामध्ये आता काही फार कटुता आहे मला दिसलं नाही. मी अनेक वेळेला सुप्रियाताईंबरोबर निवडणुकीच्या निमित्ताने चर्चा वगैरे, पण त्यांच्या मनामध्ये सुद्धा दादांबद्दल काही फार कटुता आहे. आता कसं आहे ना, आता चित्र बदलले. तुमच्या पक्षाकडनं अमोल कोल्हे, राजेश टोपे, अंकुश काकडे, सुप्रिया सुळे, अगदी सगळ्यांनी सांगितलं की असं दादांची इच्छा होती की एकत्रित यावं, बैठका झाल्या. पण त्या पक्षाकडून कोणी बोलत नाही. रादर सुनेत्रा वहिनींचं नाव कालपासून येते की उपमुख्यमंत्री करावं, त्यांना पक्षात जबाबदारी द्यावं. हे असं जर झालं तर दोन्ही राष्ट्रवादी, कारण ते तुम्हाला ऍक्सेप्ट करतील का? तटकरे, प्रफुल्ल पटेल, किंवा तुम्हाला त्यांचं नेतृत्व मान्य असेल का? हाही प्रश्न आहे. याबद्दल काय वाटतं? नाही, एका लक्षात घ्या, त्यावरती मतप्रदर्शन करण्याचा अधिकार मला नाही, किंबहुना मी तेवढा मोठा देखील नाही. आदरणीय पवारसाहेब असतील, सुप्रियाताई असतील, जयंतराव पाटील असतील, प्रांताध्यक्ष शशिकांत शिंदे असतील, ती सगळी मंडळी आणि समोरच्या दादांच्या पार्टीतली जी काही सगळी सिनियर मंडळी आहेत, ते एकत्र बसून जो काही निर्णय होतील तो होईल. एक शेवटचा प्रश्न आहे, नेतृत्व जो कोणी करेल त्यासाठी तुमची सगळ्यांची, म्हणजे अगदी मी सुप्रिया सुळेंपासून तुमच्यापर्यंत विचारतोय किंवा तिकडे प्रफुल्ल पटेलांपासून धनंजय मुंडेपर्यंत विचारतोय, जे काही नेतृत्व पवार साहेब देतील ते अंतिम असून तुम्ही दोघं मिळून मान्य कराल? एक लक्षात घ्या, पवार साहेब हे आमचं दैवत आहे, हे आम्हीच नाही तर समोरची मंडळी सगळी सांगतात.
म्हणजे अगदी प्रफुल्ल पटेल असतील किंवा भुजबळ असतील, दिलीप वळसे पाटील असतील, सगळे त्या तिकडचे सुद्धा पवार साहेबांच्या नेतृत्वाबद्दल किंवा ते त्यांचं दैवत आहे याबद्दल त्यांच्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाही. साहेबांना मानणारेच आहेत. किंबहुना ते सुद्धा आज जिथपर्यंत आलेले आहेत ती पवार साहेबांची कृपा आहे असं म्हणतात ते चुकीचं ठरणार नाही. पवार साहेब अंतिम निर्णय घेतील असं थोडक्यात समजायचं का? माझ्या दृष्टीने पवार साहेबच निर्णय घेऊ शकतात किंवा पवार कुटुंबीय एकत्र बसून काय असेल तो निर्णय घेते. खरं तर पवार कुटुंबीय कुटुंब म्हणून अनेक दिवसांपासून एकत्रित आले, म्हणजे अगदी राष्ट्रवादी फुटल्यापासून एकत्रित पुन्हा आले. पण प्रश्न होता की दोन्ही राष्ट्रवादीने एकत्रित यायचं का? मुहूर्त जो होता तो महापालिकांच्या निवडणुकीचा होता आणि जिल्हा परिषदेत देखील घड्याळीवरच या उमेदवारांनी लढलं पाहिजे असं दोन्ही गटाच्या नेत्यांनी अनेकदा बोलून दाखवलं होतं. आता अजितदादांच्या निधनानंतर मोठं नुकसान जे आहे ते या दोन्ही पक्षाचं देखील झालंय. कारण विलनीकरण जरी झालं किंवा दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्या तरी नेतृत्व कुणाकडे असेल? असा कुठला नेता आहे की दोन्ही पक्षाच्या सिनियर आणि ज्युनियर नेत्यांवर, दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या फळीतल्या नेत्यांवर ज्याचा होल्ड असेल आणि त्याचा निर्णय, त्याचा शब्द हा अंतिम असेल? आता अंकुश काकडेंच्या म्हणण्यानुसार शरद पवार अंतिम निर्णय घेतील का? किंवा पुढच्या 3-4 वर्षी निवडणुका नाहीत, मग ह्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येतील का? आणि आल्या तरी या दोन्ही राष्ट्रवादीचं मिळून नेतृत्व कोण करेल हा सगळा प्रश्न जो आहे तो आता उद्भवतोय. अभिजित पोते, न्यूज 18 मराठी, पुणे.